ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जेथे मनुष्याच्या ज्ञानाला महत्त्व नाही, शिक्षणाला महत्त्व नाही किंवा त्याच्या जवळ असलेल्या त्या गुणवत्तेला महत्त्व नाही, अशा मानसिक वृत्तीने पीडित असलेल्या लोकांबरोबर वेळ घालवणे म्हणजेच आपल्या शरीरातील ऊर्जेचा नाश करण्यासारखा असतो. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या व्यक्तीबरोबर राहणे पसंत करतो, जेथे ज्ञानाला महत्त्वाचं स्थान दिलं जात नाही, जेथे परमेश्वराला दुय्यम स्थान दिलं जाते, जेथे भूतकाळावरती जास्त विचार केला जातो, जेथे भविष्यकाळ पायाखाली तुडवला जातो, तेव्हा आपण देखील त्या व्यक्तीप्रमाणे बनत असतो. आणि मग किती आपण ऊर्जा संपवली तरी ती त्यांच्या पायाखाली तोडवली जात असते. आणि म्हणूनच अशा लोकांना ज्ञान द्या किंवा अशा लोकांसमोर टाइम स्पेंड करा की ज्याला ज्ञानाची कदर आहे, ज्याला गुणवत्तेचा आदर आहे आणि जे नक्कीच भविष्याचा विचार करत असतात, जे भूतकाळामध्ये नक्कीच गुरफटत नसतात. आज ही परिस्थिती आजच आपण पाहत नसतो, तर प्रभू येशूच्या काळामध्ये देखील होती. प्रभू येशू ख्रिस्ताला वाटलं होतं की जे चमत्कार आणि महान कार्य आणि ज्ञानाचा साठा मी वेगवेगळ्या गावामध्ये देत आहे, जर तो मी माझ्या नाझरेत गावामध्ये दिला तर ते किती बरं होईल, जेथे मी लहानाचा मोठा झालेलो आहे, ज्या लोकांबरोबर मी ते माझे बालपणीचे दिवस घालवले आहेत, मात्र मला तिथे जायचं आहे आणि देवाच्या राज्याची घोषणा करायची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे जात आहे, सुंदर प्रकारे ज्ञानाच्या गोष्टी, परमेश्वराच्या गोष्टी त्यांना सांगत आहे. आणि लोक नक्कीच परमेश्वराच्या त्या वचनाकडे पाहून ऐकून थक्क होत आहेत, त्याला आकर्षित होत आहेत. जणू काही एक मोठा शिष्यांचा जमाव प्रभू येशूच्या मागे येण्यासाठी तयार आहे. इतक्यातच कोणीतरी तेथे काहीतरी बोलत आहे. तर ही व्यक्ती आपला ठाऊक आहे, ह्याचे आई वडील तर आपला ठाऊक आहेत, हा तर मरियेचा पुत्र आहे, याचे भाऊ आपला ठाऊक आहेत. ही जेव्हा गोष्ट कोणीतरी जमावामध्ये बोलतो, तेव्हा त्या शिष्यांचा जमाव फार कमी होतो. प्रभू येशूला फॉलो करणारे लोक हळूहळू कमी होतात. काय फरक झाला, काय फरक दिसला? अचानक काहीतरी कोणीतरी बोलतं आणि पटकन येशूच्या मागे येण्याचे लोक टाळतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तेथे जास्त चमत्कार करू शकत नाही. जरी त्याची इच्छा होती तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करू शकले नाही, केवळ त्यांच्या अविश्वासामुळे. आणि जे ते भूतकाळामध्ये अडकलेले होते आणि तेथे ते निघून जातात. हा जो जमाव होता, हा जमाव असा होता की त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं होतं, कानाने ऐकलेलं होतं सत्य काय आहे, परंतु त्याच्या मागून खेचणारे अनेक लोक होते आणि त्यामुळे ते देखील त्या जमावाशी जाऊन मिळतात. स्वतःवरती त्यांचा विश्वास नसतो. जे त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं त्याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. कोणीतरी काहीतरी सांगत आहे आणि त्याच्यावरती ते विश्वास ठेवत आहे आणि आपल्या जवळ येणाऱ्या त्या हिऱ्याला, आपल्या जवळ असलेल्या त्या धनाला ते विसरून जात आहे, गमावत आहे आणि परत आपल्या त्या पापाच्या अंधारामध्ये राहत आहे. कधी कधी आपली परिस्थिती तीच असते. आपलं मन सांगत असते की सत्य काय आहे. आपलं जे आपण डोळ्यांनी पाहत असतो ते आपल्याला ठाऊक असते आपण काय पाहत असतो, तरी सुद्धा कोणीतरी काहीतरी येऊन सांगते, आपलं मन भरते, आपले कान भरतात आणि आपण मात्र त्या व्यक्तीविषयी जे काही भूमिका असते ती आपली वेगळीच असते. आपण त्या व्यक्तीविषयी काहीतरी वेगळंच मत मांडत असतो, काहीतरी एक नेगेटिव्ह इमेज आपण त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये करत असतो आणि दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आपण ती नेगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आणत असतो. यामध्ये आपण स्वतःचा नाश करत असतो आणि
जी व्यक्ती खरोखरच सद्गुणी असते, ज्ञानी असते, ज्याला नक्कीच या भविष्याचा विचार असतो, त्या व्यक्तीला आपल्या हातून आपण गमावत असतो. आज नाझरेतकर येथील लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला का गमावलं? कारण त्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. तर कोणीतरी जमावामध्ये येऊन त्यांनी आग टाकली, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. आपला विश्वास हा आपला स्वतःचा असला पाहिजे आणि आपण स्वतः का पाहतो, काय ऐकतो, याच्यावरती जर विश्वास ठेवून आपण खरोखरच जीवनामध्ये डिसिजन घेतलं तर आपण सक्सेस पण होणार आहोत. ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे, आपण त्याला अनुभवलेलं आहे. माझं आणि ख्रिस्ताचं नातं हे वैयक्तिक नातं आहे. त्याच्यावरती अवलंबूनच आपण आपलं जीवन ख्रिस्ताला अर्पण करूया. कोणी काही म्हणू, परंतु मी माझ्या डोळ्याने जे पाहिलेलं आहे, कानाने ऐकलेलं आहे, त्याच्यावरती मी विश्वास ठेवणार. हा आपण ऋणबंध किंवा हा आपण एक विशेष असा निर्णय जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.